वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप क्विज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच 2026 बॅचची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत. आतापर्यंतचे गुणवंत विद्यार्थी लाईव्ह तासिकेनंतर लाईव्ह क्विज, रात्री शिकवलेल्या घटकावर आधारित सकाळी दररोज लाईव्ह ऑनलाईन डेली टेस्ट, सर्वांनी या क्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 बॅचची नावनोंदणी चालू आहे. वेलकम. आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या घटकांतर्गत संख्यांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. समसंख्या आणि विषम संख्या या प्रश्न प्रकारावर आधारित या संख्यांच्या प्रकारावर आधारित संभाव्य प्रश्न प्रकारांचा सराव आपण आजच्या दशकेत करणार आहोत. सम विषम संख्या संभाव्य प्रश्न प्रकार भाग पहिला. या पहिल्या भागातील पहिला प्रश्न, प्रश्न प्रकार पहिला, मागची पुढची समसंख्या. मागची पुढची संख्या. सर्वप्रथम मागची आणि पुढची संख्या म्हणजे काय, ही माहिती आपण समजून घेऊ. हा संबोध आपण समजून घेऊ. मित्रांनो, सर्वांना मागची आणि पुढची या दोन शब्दाचा अर्थ माहिती. मागची आणि पुढची. या ठिकाणी पाहूया. 5. 5 ही संख्या आहे. 5च्या पुढची, 5च्या पुढे आहे कोण? 6. 6च्या पुढे कोण आहे? 7. 7च्या पुढे 8. 8च्या पुढे 9. 9च्या पुढे 10. ही झाली पुढची. पुढची या शब्दाला पुन्हा एकदा असं तुम्हाला म्हणता येईल की नंतरची. पुढचीला काय म्हणता येईल? नंतरची. 5च्या नंतरची. आता 5 5च्या नंतरची पहिली संख्या म्हणजे 5च्या पुढची पहिली संख्या कोणती आहे? 6. 5च्या नंतरची दुसरी संख्या 7. 5च्या नंतरची तिसरी संख्या 8. 5च्या नंतरची चौथी संख्या 9. 5च्या नंतरची पाचवी संख्या आहे 10. तर अशा प्रकारे पुढची संख्या, नंतरची संख्या तुम्हाला समजते. आता या क्रमवार संख्या आहेत, क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. समजले? म्हणजे क्रमवार पूर्ण संख्या, क्रमवार पूर्ण संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे आता 5च्या मागची संख्या, मागचीला दुसरा शब्द वापरतात पूर्वीची. 5च्या पूर्वीची 4. 4च्या अगोदरची, पूर्वीची, अगोदरची हा शब्द वापरतात. पूर्वीची, अगोदरची, मागची. समजते? मागचीच म्हणजे पूर्वीची, पूर्वीचीच ला पुन्हा एक शब्द वापरतात अगोदरची. 5च्या अगोदरची 4. 4च्या अगोदर 3. 3च्या अगोदर 2. 2च्या अगोदर 1. समजते? अशा प्रकारे. तर 5च्या मागची पहिली संख्या 4, दुसरी संख्या 3, तिसरी संख्या 2 आणि चौथी संख्या 1. तर अशा प्रकारे एखाद्या संख्येच्या पुढची संख्या कोणती, कितवी, अशा प्रकारचा प्रश्न ते विचारतात. पा एखाद्या संख्येच्या मागची, पूर्वीची, अगोदरची संख्या विचारली असता तुम्हाला ते समजलं पाहिजे. किती मुलांना समजते? तर या ठिकाणी तुम्हाला मागची आणि पुढची या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आता मागची पुढची समसंख्या. मित्रांनो, आपण शिकलो समसंख्येची वैशिष्ट्ये सर्वांनी अभ्यासलेली आहेत. क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. समजलं? म्हणून आपण या ठिकाणी ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या क्रमवार समसंख्या आहेत. 2 4 6 8 10 12 14 16 18 20. आता या ठिकाणी तुम्हाला समजावं यासाठी मी मध्यभागी जी संख्या घेतली आहे ती आहे 10. 10च्या पुढची पहिली संख्या कोणती आहे हो? 12. 10च्या नंतरची दुसरी संख्या 14. 10च्या नंतरची 10च्या पुढची तिसरी समसंख्या 16. 10च्या पुढची चौथी समसंख्या 18. 10च्या पुढची पाचवी समसंख्या 20. किती मुलांना समजते? आता मागची म्हणजे पूर्वीची. 10च्या मागची पहिली समसंख्या 8. 10च्या मागची दुसरी समसंख्या 6. 10च्या मागची चौथी समसंख्या, तिसरी समसंख्या 4. 10च्या मागची चौथी समसंख्या 2. अशा प्रकारे मागची पुढची संख्या तुम्हाला ओळखता आली पाहिजे. यासाठी सूत्र तुम्हाला अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी फक्त
मागची आणि पुढची या दोन शब्दाचा अर्थ या माहितीवरून तुम्हाला समजला असेल. मागची पुढची विषम संख्या. विषम संख्येच्या वैशिष्ट्यामध्ये आपण अभ्यासलेले आहे. क्रमवार विषम संख्येत दोनचा फरक असतो, सर्वांना माहिती आहे. मग या ठिकाणी मी क्रमवार विषम संख्या लिहिल्या आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19. सर्वप्रथम मी 9 ही समसंख्या मध्यभागी घेतोय. 9च्या पुढे, 9च्या पुढची पहिली समसंख्या आहे 11. दुसरी, सॉरी सॉरी सॉरी, 9च्या पुढची पहिली विषम संख्या, या ठिकाणी विषम संख्येचा विचार करतोय आपण. 9च्या पुढची पहिली विषम संख्या 11, 9च्या पुढची दुसरी विषम संख्या 13, 9च्या पुढची तिसरी विषम संख्या 15, 9च्या पुढची चौथी विषम संख्या 17, 9च्या पुढची पाचवी विषम संख्या 19. त्यानंतर यानंतर काय, 9च्या मागची पहिली विषम संख्या 7, 9च्या मागची दुसरी विषम संख्या 5, 9च्या मागची मागची तिसरी विषम संख्या 3, 9च्या मागची चौथी विषम संख्या 1. अशा प्रकारे तुम्हाला मागची आणि पुढची विषम संख्या ओळखता आली पाहिजे. यासाठीचे सूत्र आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अतिशय सोप्या ट्रिक्स आहेत. पाहूया प्रश्न प्रकार पहिला. 52 नंतरची क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती? मित्रांनो, 52 ही संख्या समसंख्या आहे. त्या संख्येच्या नंतरची म्हणजे पुढची 23व्या क्रमांकाची समसंख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या समोर सूत्र दिसतंय. कितवी समसंख्या? 52वी. दिलेली समसंख्या अधिक कंसामध्ये डॉट डॉट वी समसंख्या गुणिले 2. आता हे गुणिले 2 आपण का करतो? कारण क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. सूत्रामध्ये किमती ठेवू. चला, कोण सांगणार? बघा, हे सूत्र कधी वापरायचंय? जर दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली संख्या सुद्धा सम असेल तरच हे सूत्र तुम्हाला वापरता येईल. म्हणजेच दिलेली संख्या आहे 52, ही सम आहे आणि विचारलेली सुद्धा कशी आहे? समच विचारलेली आहे. ही अशी मांडणी प्रश्नाची असेल तरच तुम्हाला हे सूत्र वापरता येईल. कितवी समसंख्या? एक मिनिट, या ठिकाणी इथं 52 लिहिता येणार नाही. कितवी? 23वी. चला, 23वी समसंख्या. 23वी समसंख्या बरोबर उत्तर काढायचं तुम्हाला. दिलेली समसंख्या कोणती आहे? 52 अधिक कंसामध्ये कितवी समसंख्या विचारली? 23वी गुणिले 2. 52 अधिक 23 गुणिले 2. कंसातली क्रिया सर्वप्रथम करा. कोण सांगणार? 23 चा टेबल पाठ पाहिजेत किंवा गुणाकार करा. कार्तिक दवंगे बोला. 23 दोन्ही किती? 86. किती? 86. 23 दोन्ही 86. नाही, 86. 96. 23 दोन्ही 86. 96. 86 ला 96 म्हणतात. नाही, 46. हा, तुम्ही जे घाई करू नका, घाई करू नका. बघा, इंग्लिश मध्ये सांगा किंवा मराठीत सांगा. पार्थ उगले सांगा, 23 दोन्ही किती? 43. 43. 43. बघा किती कमाल आहे, बघा पाढे पाठांतर. शौर्य जाधव बोला. हॅलो सर. यस. सर, 23 दुणे 46. 46. पहा, ज्यांना पाडा येत नाही त्यांनी काय करायचं? बेत्रिक 6, बे दोन्ही 4. आता यांची बेरीज करायची. बेरीज कधी करायची हो? ज्या वेळेस नंतरची नंतर संख्या तुम्हाला नंतरची काढायची, विचारले असेल. नंतरची पुढची, अशा वेळी तुम्हाला बेरीज करायची. कारण येणारी संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा मोठीच असणार. मग बेरीज करताना आडवी बेरीज तुम्हाला करता आली पाहिजेत. 6 अधिक 2 किती? 8. 6 2 8 आणि 4 5 9. म्हणजेच 9. तुमचं उत्तर असेल 98. 98. 98 तुमचं उत्तर आहे. येस. पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. ज्यांना प्रश्न समजलाय त्यांनी हात दाखवा. आता 98 ही संख्या कशी आहे? समसंख्या आहे. 52 नंतरची 23वी समसंख्या म्हणजेच कोणती? 98. चला, ज्यांना समजलेलं आहे त्यांनी हात दाखवा. पहिला प्रश्न ज्यांना समजला त्यांनी हात दाखवा. तुमचं उत्तर आलं का? 98. येस. उत्तर वेगळं आलं असेल तर सांगत चला.
पुढचा प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडवायचा आहे. 108 नंतरची क्रमाने येणारी 29वी समसंख्या कोणती? फास्ट. वही पेन जवळ घ्या. आकडेमोड करा. सूत्र तुमच्या समोर आहे. सूत्र पाठ होईपर्यंत तुम्हाला फास्ट. डॉट डॉट वीस समसंख्या बरोबर दिलेली समसंख्या अधिक कंसामध्ये डॉट डॉट वीस समसंख्या गुणिले 2. सूत्रात किमती ठेवा. अनुष्का पंढरपूर सांगा कितवी बघा दिल्ली दिल्ली संख्या सम आहे का? 108. हो. आणि विचारलेली संख्या सुद्धा सम विचारली. बघा हो. दिलेली सम आहे, विचारलेली सम आहे, तरच तुम्हाला हे सूत्र वापरता येईल. हो. कितवी विचारलेली आहे? 29वी. कशी विचारलेली? सम. 29 सम दिलेली समसंख्या कोणती आहे? 108. नंतरची आहे म्हणून अधिक. हो. कितवी विचारलेली? 29वी. 29 गुणिले 2. 29 गुणिले 2. 108 अधिक 29 दोन्ही 29 पाडा येतो का? हो. मला 29 किती? गुणिले 58. ज्यांना येत नाही त्यांनी असं करा. 92 18ला 8 हातचा एक, 2 2 4 आणि 1 5. बेरीज करा. 8 8 अधिक 8 16. 16 6 हातचाला 1 1 आणि 5 6 6 ला 6 6 1 ला 1. 1 ला किती आलं उत्तर? 1000 166. 1066. क्रमांक 166 फक्त पर्याय तीन अंकी क्रमांक संख्या आहे. 166 पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. किती सोपी मांडणी आहे. सर्वांनी आकडेमोड करायची आहे. शांत बसायचं नाही. प्रश्न प्रकार दुसरा पहा. 154च्या अगोदर क्रमाने येणारी 19वी समसंख्या कोणती? या ठिकाणी पहा मागची अगोदरची संख्या तुम्हाला सांगायची. अगोदर संख्या ही काय असते? दिलेल्या संख्येपेक्षा लहानच असणार. मग सूत्रामध्ये नेमका बदल काय? तर या ठिकाणी वजा करायचे तुम्हाला दिलेल्या संख्येतून. अधिक करायचं नाही. पुढची काढताना अधिक, मागची काढताना वजा. फास्ट. मोहित मोहित सांगा कितवी सम बघा दिलेली संख्या कशी आहे? सम सम काढायची कशी आहे? 19वी. हो समसंख्या 19वी. कोणती? अगोदरची. बघा आता 19 हे तुझं माईक कसं काय विको होतोय बरं? बघा आवाज ज्यांचा येत नाही कोण सांगणार? लवकर लवकर. मयंक गेंड बोला. दिलेली समसंख्या कोणती आहे मयंक? 154. वजा करायचे कारण अगोदरची काढायची. कितवी? 19वी. 19 19 गुणिले गुणिले 2. चला 154 मधून 19 वजा सॉरी 19 38. दोन्ही किती? 38. येस. ज्यांना पाडा येत त्यांनी दोनचा पाडा आला तरी त्यांना गुणाकार करता आला पाहिजेत. पाडाच म्हणावा असं काही नाही. तुम्ही गुणाकार सुद्धा करू शकता. 9 18ला 8 हातचाला 1 1 2 1 3. 1 2 अधिक 1 3. वजाबाकी करा. बेरीज करायचं नाही. 4 मधून 8 वजा करा. नाही होत सर, 4च्या जागेवर 14 झाले. हातचा या ठिकाणी 4 14 वजा 8 6. 6. 4 वजा 4 वजा 3 एक. 1 ला 1. किती आलं उत्तर? 116. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी डी. पर्याय क्रमांक डी 116 हे उत्तर बरोबर आहे. सर. बघा बरेच विद्यार्थी प्रश्न चुकीचा वाचतात. त्यांना अगोदरची विचारलेली असते ते काय करतात? नंतरची उत्तर देतात. प्रश्न काय विचारलाय पहा. घाई करू नका. प्रश्न दुसरा. 266च्या अगोदर क्रमाने येणारी 37वी समसंख्या कोणती? फास्ट. शौर्य आकडेमोड करा. फक्त ऐकू नका. वही पेन दाखव तुझी. सर्वांनी आपली वही पेन दाखवा बरं मला स्क्रीनवर एकदा. जे विद्यार्थी फक्त ऐकतायत त्यांना मी रिमूव्ह करतो. येस व्हेरी गुड. चला लिहा लवकर लवकर आकडेमोड करा. प्रश्न लिहू नका. फक्त उत्तरासाठी आकडेमोड करा. प्रश्न लिहायचा नाही. फक्त प्रश्न स्क्रीनवर पहा, वाचा, संख्या घ्या आणि आकडेमोड करा. आरुष सावंत तुला सांगायचं का वेगळ्या पद्धतीने? अर्णव लवकर लवकर. अदिती प्रणव झालटे. प्रशांत पडघन बोला.
सांगा कोणत्या संख्येच्या अगोदरची? हे दोनशे जे काय, सहासष्ट 266 ही संख्या कशी आहे, सम आहे का विषम? सम. बरं, विचारलेली संख्या कोणती? 37वी. कशी? सम. सम. अगोदरची का नंतरची? अगोदरची. येस, हे तुम्हाला समजलं पाहिजे. अशा प्रकारे प्रश्न समजून घ्यायचा. या ठिकाणी तुम्हाला 37वी समसंख्या काढायची. दिलेली समसंख्या आहे 266. अगोदरची काढायची आहे म्हणून वजा. कितवी काढायची? 37वी गुणिले 2. दोन. चला, या ठिकाणी 266 वजा बेसाती 14 4. बोला. 74. चला, एक बेत्रिक 6 आणि एक 7. वजा करायचे. 6 वजा 4 किती? दोन. 6 वजा 7. नाही. काय करायचं मग? आत्ता घेणं पडतो सर. येस, 16. 16 वजा 7. 9. 9. एकला एक किती आलं उत्तर? 192. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. छान. ज्यांचं उत्तर 192 आलेलं आहे त्यांनी एकदा हात दाखवा. आकडेमोड करा आणि शेवटी तासिकेच्या नंतर मला तुम्ही केलेली आकडेमोड जी आहे त्या पेजचा फोटो मला पाठवावा लागेल सर्वांनाच. चला, पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार तिसरा. 157 नंतरची क्रमाने येणारी 31वी विषम संख्या कोणती? प्रश्न प्रकार बदललेला आहे. दिलेली संख्या ही विषम आहे. जी संख्या काढायची ती सुद्धा विषम आहे. पहा, तरच हे सूत्र वापरता येईल. आरुष आरुष सावंत, बोला. दिलेली संख्या कोणती? येत नाही. स्वरा नाशिक, हॅलो सर. बोला. यस. सर, एक 31 गुणिले 2. सूत्र मी काय विचारलं? प्रश्नामध्ये दिलेली संख्या कोणती? 157. 57. ही संख्या कशी आहे? विषम आहे का सम? विषम. विषम विषम. आहे. विचारलेली संख्या कोणती? 31वी. कशी? विषम. विषम. आता 157च्या नंतरची विचारलेली आहे. पहा, दिलेली संख्या विषम विचारलेली आहे, 31वी विचारलेली आहे. दिलेली विषम संख्या आहे 157वी. नंतरची आहे म्हणजे इथं काय करायचंय? बेरीज का वजाबाकी? बेरीज. बेरीज. नंतरची म्हणजे बेरीज करायची. त्यानंतर कितीवी विचारली? 31वी. 31 गुणिले 2. 31. चला, 157 अधिक 31 दोन्ही. 31 दोन्ही 62. पहा, ज्यांचा पाडा पाठ नाही त्यांनी बेत्रिक बे 6 एक असं बे करू बे शकता. आता कोणती क्रिया करणार? बेरीज का वजाबाकी? बेरीज. बेरीज, कारण बेरीज चिन्ह आहे. 7 अधिक 2. बघा, ज्या 9. मुलांना आडवी बेरीज येत नाही त्यांनी लक्षात घ्यायचं की आपण एकक एकक स्थानच्या अंकांची बेरीज करतो. 7 अधिक 2 किती? 7 आणि 2 9. हा चाला नाही. 5. 5 अधिक 6. 11. हातचेला हा चाला 1. 1. 1 आणि 1. 2. उत्तर किती आलं? 219. ऑप्शन नंबर डी. 219 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. चला, प्रश्न समजून घेतल्याशिवाय आकडेमोड करू नका, घाई करू नका. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 99 नंतरची क्रमाने येणारी 85वी विषम संख्या कोणती? चला, कॅमेरा ऑन ठेवा. ईश्वरी एखंडे, बोला. ईश्वरी, सांगा. दिलेली संख्या कोणती आहे? बघा, कोण सांगणार? समृद्धी एखंडे, बोला. सर, दिलेली संख्या कोणती आहे? विषम. 99 ही विषम संख्या. विचारलेली संख्या कोणती? 85वी विषम विषम. संख्या. बघा, दिलेली संख्या विषम, विचारलेली विषम. मोठ्या आवाजात बोला. कोणती विचारलेली? नंतरची. पहा,
कितवी 85वी संख्या कोणती? 85. दिलेली संख्या आहे 99. आधी नंतरची आहे म्हणून दोन अधिक सहा 85 × 2. दोन. बरोबर. 99 अधिक बघा, बे पाचे 10. हातचाला एक, बे आठी 16 आणि एक 17. बेरीज करा. 9 + 0 9. 9. 9 + 7 16. 16 हातचाला एक, एक आणि एक 2. उत्तर 269. पर्याय क्रमांक बी, ऑप्शन नंबर बी. 269 हे उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. चला, प्रश्न प्रकार चौथा पहा. 101 पहा, प्रश्न प्रकार चौथा. 281च्या अगोदर क्रमाने येणारी 26वी विषम संख्या कोणती? पहा, या ठिकाणी अगोदरची संख्या विचारलेली आहे. पूर्वीची, अगोदरची, मागची. पहा, काय करायचंय? अगोदरची म्हणजे सूत्रामध्ये बदल होतो, वजाबाकी करावी लागते. दिलेली संख्या आहे 281, ही संख्या विषम आहे. विचारलेली आहे 26वी विषम संख्या. दिलेली विषम आणि विचारलेली सुद्धा विषम आहे. 26वी विषम संख्या. चला, कोण सांगणार? प्रगती पडघन, माईक ऑन करून बोला. यस. चला, दिलेली संख्या आहे 281. 281. अगोदरची आहे म्हणजे वजा कितवी? 26वी. 26 × 2. 26 × 2. 26 दोनशे 26. एक्क्याऐंशी 26 × 2. 52. येस, ज्यांना पाडा येत नाही त्यांनी बे 6 12 2 हातचाला एक, बे 2 4 आणि एक 5. वजाबाकीची क्रिया करा. 1 मधून 2 वजा करा. सर हातचा घ्यायचा. येस, 11 आले इथे, हे 7 झाले. हा, 11 - 2 11तून 2 गेले 9. 7 - 5 2. 2 ला 2. किती 2. आलं उत्तर? 229. पर्याय क्रमांक बी, 229. थँक्यू ज्यांचं सर. उत्तर 229 आलेलं आहे त्यांनी हात दाखवा. फास्ट, व्हेरी गुड. पुढे पाहूया. प्रश्न दुसरा. 203च्या अगोदर क्रमाने येणारी 49वी विषम संख्या कोणती? फास्ट. लवकर लवकर. प्रांजल जाधव, बोला. किमती ठेवा. सूत्र तुमच्या तोंडपाठ झालं पाहिजेत. लिहिलेली संख्या आहे विषम आहे, विचारलेली सुद्धा विषम आहे. विचारलेली आहे 49वी विषम संख्या. कोणत्या संख्येच्या अगोदरची? 203. दिलेली संख्या 203 वजा 49 गुणिले 2. चला सांगा लवकर लवकर. माईक ऑन करून बोला. हा, 49 गुणिले 2 गुणाकार करा. बे 9 किती? 98. बर, बे 9 18 ला 8 हातचाला एक, बे चौक 8 आणि 1 9. येस, गुणाकार आहे 98. वजाबाकी करा. 9 3 - 8. हातचा घ्यायचा. येस, इथं 13. आता इथं तर 0 आहे. या 2 कडून काय होईल? एक हातचा घेईल, इथं 10 होतील. 10 कडून इथं दिला, इथं 9 झाले. 13, इथं 13 झाले. 13 - 8 5. 5. 9 - 9 0. 1 ला 1. उत्तर किती आलं? 105. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. छान. सर्वांना प्रश्न समजतो. 105 ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांनी रिप्लाय द्या. Good. प्रश्न प्रकार 5वा. आता संख्येच्या ऐवजी तुम्हाला इंग्लिश कॅपिटल लेटर देतात. या ठिकाणी एन, एन फॉर नंबर. एन ही एक समसंख्या आहे.
एनच्या नंतरची क्रमाने येणारी 35वी समसंख्या कोणती? हा. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की हे आता नेमकं एन ही समसंख्या आहे, कोणती समसंख्या आहे? समजलं? संख्येच्या ऐवजी त्यांनी या ठिकाणी काय केलेलं इंग्लिश लेटर लिहिलेलं आहे एन. एन ही कशी संख्या आहे? समसंख्या आहे. या समसंख्येच्या नंतरची कितवी 35वी समसंख्या? मग काय करायचं? 35वी समसंख्या दिलेली संख्या सम विचारलेली आहे सम. दिलेली संख्या आहे एन अधिक कितवी विचारली? 35वी. 35 कशी सम आहे म्हणून गुणिले 2. कारण क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो म्हणून आपण गुणाकार 2 ने गुणाकार करतोय. एन अधिक कंसातली क्रिया करा. मितुल महाजन बोला. 35 गुणिले 2 किती? 35 दोन्ही. लवकर लवकर बोला. अदिती लांजे बोला. 70. 70. बघा बेपाचे 10 शून्य हात चाला एक, 2 त्रिक 6 आणि 1 7. तर आता एन अधिक 70 हेच तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. एन अधिक 70. थँक्यू झालं सर. उत्तर. वेलकम. छान. किती मुलांना समजतंय? पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. यम ही एक समसंख्या आहे. यमच्या नंतरची क्रमाने येणारी 49वी समसंख्या कोणती? First. शर्वरी घुले बोला. फास्ट. 49वी. हॅलो सर. हा. आता आपल्याला 49वी समसंख्या. दिलेली संख्या सम, विचारलेली सुद्धा सम आहे. दिलेली संख्या आहे यम. यम. यम किती विचारली? अधिक 49 49 गुणिले 2. गुणिले 2. सांगा. 49 गुणिले 2 किती येईल? 92. 98 येतं सर. बर. 92 18 8 चाला 42 8 आणि 1 9. 9. म्हणजे काय उत्तर आलं? यम अधिक 98. पर्याय क्रमांक. पर्याय सी. क्रमांक सी. यम अधिक 98 ही थँक्यू संख्या सर. आहे. थँक्यू सर. वेलकम. चल पुढे. प्रश्न प्रकार 6वा. एन ही एक समसंख्या आहे. एनच्या अगोदर क्रमाने येणारी 27वी समसंख्या कोणती? बोला. हे तुम्हाला समजून घ्यायचंय. अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. तुमच्या 5वीच्या शिष्यवृत्तीला अशा प्रकारचे प्रश्न येतात. प्रणव झालटे. एन ही एक 54. समसंख्या आहे. दिलेली संख्या ही सम आहे. येस सर. विचारलेली सुद्धा सम आहे, अरे परंतु ही अगोदरची आहे. 27वी समसंख्या येस सर. काढायची. दिलेली संख्या आहे एन वजा अगोदरची आहे म्हणजे वजा 27 गुणिले 2. सांगा 27 गुणिले 2 किती? 27 2 54. येस. ज्यांना पाडा येतील त्याने बेसती 14 4 हात चाला 1 2 4 आणि 1 5. तर एन वजा 54 हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. छान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. एन ही एक समसंख्या आहे. एनच्या अगोदर क्रमाने येणारी 71वी समसंख्या कोणती? 71वी. फास्ट. ज्यांचा कॅमेरा बंद आहे त्यांना मी रिमूव्ह करतोय, कारण ते विद्यार्थी नाहीत म्हणून समजून त्यांना रिमूव्ह करतोय. अथर्व दौंड बघा. दिलेली हॅलो सर. संख्या कशी आहे? सम आहे. विचारलेली आहे 71वी. 71वी समच विचारली. बघा. दिलेली संख्या एन अगोदरची विचारली म्हणून वजा 71 गुणिले 2. बोला. सर 142. बेक बे बेसाती 14. 142 उत्तर चुकीचं आहे. कोणतं उत्तर आहे तुमचं? एन वजा 142. समजलं? फक्त 142 उत्तर दिला तर उत्तर चुकलं. कारण तुम्हाला एन म्हणजे माहिती नाही, त्यामुळे एन घ्यावंच लागेल. समजते?
n-142 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. छान. पुढे पाहूया. प्रश्न प्रकार 7वा. यम ही एक विषम संख्या आहे. यमच्या नंतरची क्रमाने येणारी 24वी विषम संख्या कोणती? ही विषम संख्या आहे. दिलेली संख्या विषम, विचारलेली सुद्धा विषम. नम्रता भोईटे. यस लवकर. सर. दिलेली संख्या कशी आहे? विषम आहे. किती विचारलेली आहे? विषम. 24वी. 24वी. यम. यम यम अधिक नंतरची विचारली म्हणून अधिक कंसामध्ये 24 × 2. 20 × 2 24 दोन्ही किती? 48. यम अधिक 48. पर्याय क्रमांक अ स- एक ए. पर्याय क्रमांक ए. पहा, काही मुलं पर्याय क्रमांक बी निवडतात. यन अधिक 48 कसं होईल? नाही, यमला यमच होईल, यन कसं होईल? त्यामुळे लक्ष द्यायचं. यम अधिक 48 तुम्हाला फसवलेलं आहे पर्यायामध्ये. पुढचा ठीक प्रश्न आहे. सोडवा. दुसरा प्रश्न. यम ही एक विषम संख्या आहे. यमच्या नंतरची क्रमाने येणारी 51वी विषम संख्या कोणती? फास्ट सांगा. शर्वरी नजन बोला. यम प्रश्न लिहून घेऊ नका, आकडेमोड करा. तर हा, दिलेली संख्या ही कशी आहे? विषम. विचारलेली आहे यम विषम. यम 51वी. अधिक यम अधिक नंतरची आहे म्हणजे अधिक 51 × 52. यस. एक यम अधिक. यम अधिक 102. ओ बेक बे बे पाचे 10. व्हेरी गुड. यम अधिक 102. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. छान. चला फास्ट. पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार 8वा. यम ही एक विषम संख्या आहे. यमच्या पूर्वी क्रमाने येणारी 33वी विषम संख्या कोणती? प्रश्न समजून घ्यायचा आहे. यम ही विषम संख्या, दिलेली संख्या ही विषम आहे, विचारलेली सुद्धा विषम आहे, परंतु ही संख्या पूर्वीची आहे. फास्ट. कोण सांगणार? आरुष सावंत बोला. आरुष. पूर्वीची आहे. बघा, म्हणजे या सूत्रामध्ये इथं अधिक नाही तर वजा येईल, हे लक्षात घ्या. इथं टायपिंग मध्ये चुकलेलं आहे, दुरुस्त करायचं. हे ही दुरुस्ती आहे. मागचे जे स्पष्टीकरण आहे ते आपण नंतरची संख्याचं केलेलं होतं, तसं करायचं नाही. सर्वांना लक्षात घ्या. 33वी विषम संख्या आपल्याला सांगायची. दिलेली संख्या आहे यम, पूर्वीची आहे म्हणजे वजा 33वी. 33 × 2. चला कोण सांगतं? सर. हा बोला. यम बी. वजा 33 दोन्ही 66, म्हणजे यम वजा 66 हे पर्याय क्रमांक सर बी हे बी. उत्तर आहे. कळलं? घाई करता येणार नाही. येस, त्या ठिकाणी वजा आहे, वजा सूत्रात. हं? आपण यापूर्वी हे सूत्र अभ्यासलेलं आहे, तर टायपिंग मध्ये चुकलेलं होतं. चला पुढे. यम ही एक विषम संख्या आहे. यमच्या पूर्वीची क्रमाने येणारी 51वी विषम संख्या कोणती? या ठिकाणी वजा लिहा. फास्ट. पूर्वीची म्हणजे वजा करावी लागेल. लहान उत्तर आलं पाहिजे. स्वरा काळे बोला. स्वरा. यम ही एक विषम संख्या आहे. 51वी विषम संख्या. सर. दिलेली विषम संख्या आहे यम, पूर्वीची आहे म्हणजे वजा
51 51 गुणिले 2. यम वजा बे एक बे बे पाचे 10. एकशे उत्तर किती दोन. येईल? यम 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 वजा 100. 102. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. छान. किती मुलांना समजतंय? पहा, यामध्ये प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागतो. आपण हा पहिला सोपा प्रश्न प्रकार घेतलाय. येस. पुढच्या भागामध्ये आपण दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली विषम असेल तर कशा प्रकारे सूत्रात बदल होतो त्याचा आपण अभ्यास उद्या करू. ज्यांना आजच्या तासिकेतले 8 प्रश्न प्रकार समजलेले आहेत त्यांनी एकदा हात दाखवा. हा शेवटचा प्रकार सर्व लक्षात घ्या. गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन. चला तर मित्रांनो, आज शिकवलेल्या घटकावर आधारित उद्या डेली टेस्ट पाठवली जाईल. सर्वांनी डेली टेस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत. लेट्स प्ले टुडेज ऑनलाईन कहूत क्विज. आज जो अभ्यास केलाय त्या अभ्यासावर आधारित, त्या संबोधावर आधारित आजची क्विज आहे. सर्वांनी कहूत क्विज ओपन करावी.